सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कर्जत, पहाटेच्या धुक्याने अलगद झाकलेले डोंगर, वाऱ्यावर डुलणारी भातशेती, पाण्यातून उमटणारा निसर्गाचा गंध आणि त्या प्रत्येक कणाशी घट्ट नाळ जोडून जगणारा इथला साधा कष्टकरी माणूस. ही फक्त एक जागा नाही, ही एक भावना आहे, एक संस्कृती आहे, एक वारसा आहे. पण आज हाच वारसा धोक्यात आलाय, कारण विकासाच्या नावाखाली 4,500 मेगावॉटचा प्रचंड मोठा विद्युत प्रकल्प इथल्या भूमीवर येऊन उभा ठाकलाय. आणि या प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल होणार आहे. डोंगर पोखरले जाणार आहेत आणि साय डोंगर, पाली, कोथळ, खलाटीसारखी अनेक गावं अक्षरशः नकाशावरून पुसली जाण्याच्या मार्गावर आहेत. 2 वर्षांपासून शांतपणे कोणताही ठोस संवाद न साधता, ग्रामस्थांना विश्वासात न घेता सुरू असलेली ही हालचाल आज उघडपणे दिसू लागली आहे. मशिनरींचे आवाज आता पक्ष्यांच्या किलबिलाटाला दाबू लागले आहेत आणि हिरव्यागार शेतांवर आता भीतीची सावली पसरली आहे. ज्या मातीमध्ये पिढ्यानपिढ्या कुटुंबांनी आपलं आयुष्य घालवलं, जिथे मंदिरांच्या घंटांचा नाद घुमतो, जिथे सण उत्सवात गाव एकत्र येतं, जिथे प्रत्येक झाड, प्रत्येक वाट, प्रत्येक दगड एक कथा सांगतो, त्या मातीपासून आपण हिरावले जाणार का? या प्रश्नाने आज प्रत्येक गावकऱ्याच्या डोळ्यात एक अस्वस्थता आहे. हा फक्त प्रकल्प नाही, ही हजारो लोकांच्या अस्तित्वाची लढाई आहे. कारण घरं जाऊ शकतात, शेती जाऊ शकते, पण त्या जमिनीशी असलेली ओळख, ती नाळ, ती भावना कशी परत मिळवणार? विकास नक्कीच हवा, पण तो असा नसावा की ज्यामुळे स्थानिकांना स्वतःच्या भूमीतून हद्दपार व्हावं लागेल, त्यांच्या परंपरा, संस्कृती आणि निसर्ग यांचा बळी द्यावा लागेल. झाडं तोडली जाणार आहेत, पण ती फक्त लाकूड नाहीत, ती या भागाचा श्वास आहेत. पावसाचं चक्र टिकवणारी शक्ती आहेत, वन्यजीवांचं घर आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथल्या माणसांच्या जीवनाचा आधार आहेत. जे डोंगर फोडले जाणार आहेत ते फक्त मातीचे ढिगारे नाहीत, तर ते सह्याद्रीच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. आणि एकदा ते उद्ध्वस्त झाले की पुन्हा पूर्वीसारखे कधीच उभे राहणार नाहीत. आणि जी गावं विस्थापित होणार आहेत ते फक्त स्थलांतर नाही, तर एका संपूर्ण जीवन पद्धतीचा अंत आहे. आज कर्जतच्या दऱ्याखोऱ्यातून एकच आवाज उठतोय: गाव वाचवा, झाडं वाचवा, कर्जत वाचवा. कारण हा संघर्ष केवळ आजच्या पिढीसाठी नाही, तर पुढच्या पिढ्यांसाठी आहे, ज्या या निसर्गाचा श्वास घेतील, या मातीतून आपली ओळख शोधतील. जर आज आपण शांत बसलो, तर उद्या या हिरव्या सह्याद्रीच्या जागी फक्त कॉन्क्रीटचे ढिगारे आणि पाण्याखाली गेलेल्या आठवणी उरतील. म्हणूनच आज गरज आहे एकत्र येण्याची, प्रश्न विचारण्याची, पारदर्शकतेची मागणी करण्याची आणि ठामपणे सांगण्याची. विकास हवा, पण तो माणूस आणि निसर्ग यांचा बळी घेऊन नव्हे, तर त्यांना सुसंगत आणि जगवणारा असला पाहिजे. अन्यथा हा प्रकल्प केवळ वीज निर्माण करणार नाही, तर हजारो लोकांच्या आयुष्यात अंधार पसरवणार आहे. आणि म्हणूनच हा लढा थांबणार नाही, जोपर्यंत कर्जतची ही सोन्यासारखी माती, ही हिरवाई आणि हे गावं सुरक्षित राहत नाहीत.